नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज आर-आर-बी ग्रुप डी परीक्षेसाठी 10 ते 12 सगळ्यात महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा आणि काही अडचण असतील अभ्यासाबद्दलच्या तर त्या कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. तर चला आपण सुरू करूया महत्त्वाच्या प्रश्नांना. तर पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे सुरू झाला? कल्पक्कम तमिळनाडू, काकरापार गुजरात, नारोरा उत्तर प्रदेश, तारापूर महाराष्ट्र. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे तारापूर महाराष्ट्र. आणि जर तुम्हाला सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प विचारला तर त्याचं उत्तर कुडनकुलम तमिळनाडू असं येईल. तर ह्याचं उत्तर आहे तारापूर महाराष्ट्र. ब्ल्यू रिव्हॉल्युशन संबंधित कशाशी आहे? तर बघा 4 पर्याय आहेत, मत्स्योद्योग, दुग्ध उत्पादन, कृषी क्रांती, जलसिंचन. आता आपल्याला आणखीन 2 रिव्हॉल्युशन माहिती आहेत. व्हाईट रिव्हॉल्युशन दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे आणि हरित क्रांती कृषी क्रांतीशी संबंधित आहे. तर ह्याचं उत्तर बरोबर आहे मत्स्योद्योग. तर 1985 ते 90च्या दरम्यान मत्स्योद्योगाशी रिलेटेड मत्स्योद्योगाचा व्याप वाढण्यासाठी किंवा त्याच्यावरती जो अवलंबून बिझनेस आहे तो वाढण्यासाठी तेव्हा सरकारने हे रिव्हॉल्युशन केलेले. तर बरोबर उत्तर आहे मत्स्योद्योग. तिसरा प्रश्न हा आहे, कोणता विटॅमिन शरीरात सूर्यप्रकाशापासून मिळतो? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन के. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे विटॅमिन डी. विटॅमिन ए, डी, ई, के हे 4 विटॅमिन जे आहे हे फॅट सोल्युबल आहे आणि विटॅमिन बी, B12 चे वगैरे सगळे आहेत आणि विटॅमिन सी, विटॅमिन बी आणि सी वॉटर सोल्युबल आहे आणि ए, डी, ई, के फॅट सोल्युबल आहे. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे विटॅमिन डी हा आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतो. तर पुढचा प्रश्न हा आहे मित्रांनो की हर घर जल हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? पर्याय आहेत आरोग्य मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय. तर हर घर जल हा कार्यक्रम जलशक्ती मंत्रालयाने चालू केलेला आहे प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पुरवठा पोहोचण्यासाठी. हे पण बरोबर. पुढचा पर्याय बघा, भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? किरण बेदी, कल्पना चावला, सानिया मिर्झा, पुनीता अरोरा. आता आपल्याला सगळ्यांना तर माहिती आहे की सानिया मिर्झा ह्या फेमस टेनिसपटू आहेत त्यामुळे ते तर येणार नाही. तर कल्पना चावला भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. तर मग याचं बरोबर उत्तर आहे किरण बेदी. तर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने पृथ्वीची परिभ्रमण कक्षा शोधली? तर हे पहा, कोपर्निकसने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, परंतु पृथ्वीची परिभ्रमण कक्षा शोधणारा पहिला जो शास्त्रज्ञ सायंटिस्ट आहे तो जोहान्स केपलर हा आहे. बरोबर आहे. हे देखील उत्तर. आपले 6 प्रश्न झालेले आहेत, आणखी 6 प्रश्न बाकी आहेत. आयुष्य व विज्ञान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर, CNR राव, APJ अब्दुल कलाम आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आयुष्य व विज्ञान हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे पूर्व राष्ट्रपती यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आत्मचरित्र अग्निपंख विंग्स ऑफ फायर हे खूप फेमस आहे. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील हिमालयाचे कशा प्रकारे वर्गीकरण केले जाते? सागररेखा, समुद्रशास्त्र, जीवशास्त्र का पर्वतशास्त्र? बघा आता हिमालय हे पर्वतरांगाचा प्रकार आहे म्हणजे हा पर्वतशास्त्रच असणार. हे असे काही सोपे प्रश्न देखील येऊ शकतात. इथं स्किप झालेलं आहे पण हा प्रश्न बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे, बुडालेल्या जहाजापासून एक आंतरराष्ट्रीय चांद्रमालाचा निष्कर्ष घेतलेल्या टायटॅनिक जहाजाचे समांतर नाव काय आहे? बघा टायटॅनिक जहाजामध्ये एक RMS ऑलिम्पिक हे देखील त्याचं नाव आहे, त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं. हे पण प्रश्न बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे, भारतात सर्वात मोठा चॉकलेट उत्पादक कोण आहे? पहिला पर्याय आहे मॅन्डम, पार्ले, डेअरी मिल्क का नेस्ले. आपण सगळ्यांना अंदाज जरी लावला तर हे बरोबर येऊ शकतं की बिस्किट जरी पार्लेचे असले तरी कॅडबरी सगळे चॉकलेट सगळे डेअरी मिल्कच खातात, त्यामुळे डेअरी मिल्क हे बरोबर उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 1999 मध्ये भारताने कोणत्या देशाशी व्यापार मुक्ती करार केला? जपान, चीन, अमेरिका, रशिया. तर बघा 1991 मध्ये भारत हा खूप मोठ्या रिव्होल्युशन मधून जात होता. तर अमेरिकेसोबत त्याने खूप सारे करार केलेले आहेत 1991 मध्ये. आणि शेवटचा प्रश्न 12वा प्रश्न हा आहे, आधुनिक भारतातील हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? बघा आधुनिक भारतातील हरित क्रांतीची सुरुवात असं विचारले त्यानं, ही झाली 1965 ला
आणि हरित क्रांतीचे जनक असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्या ठिकाणी डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे उत्तर बरोबर असेल. मग याचा बरोबर पर्याय आहे 1962. तर बघा आता हे 2 प्रश्न तर स्किप झालेले आहेत, म्हणून आपल्याला 9 स्कोर येतोय. तसं आपले 12च्या 12 प्रश्न बरोबर आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट्स असतील ह्याच्या व्यतिरिक्त तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.